सो गाइज वेलकम बैक टू माय चॅनल. दिस वैशाली पवार. वेलकम टू वैशालीज किचन. तर आज आपण आहे ना संक्रांती स्पेशल म्हणजे भोगी स्पेशल ना आमच्या गावाकडली भज्जी, फिकी खिचडी आणि बाजरीची भाकर बनवणार आहे आणि मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रेसिपीसाठी पुन्हा व्हिडिओ बघून जा. स्टे ट्यून. चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तुम्हाला भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही गावाकडल्या पद्धतीची भाजी बनवतो भोगीची, त्याला भजी म्हणतात. आणि खिचडी भात बनवतो फिका मुगाच्या डाळीचा, आणि तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवतो. पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला सांगते काय काय घेतलं ते. कांदा पात घ्यायलंय, मेथीची भाजी घेतली, वालाच्या शेंगा, गाजर, बोर, टोमॅटो, हिरवी मिरची, लसण, हे मटर घ्यायलंय, कांदा घ्यायलंय, ह्याच्यात मुळ्याच्या शेंगा आहे, वांगे, फ्लावर आहे, ह्याच्यात हरभरे येतं, शेंगदाणे येतं. आणि त्या भाजीला चिंच लागते. ती चिंचशिवाय भाजी छान नाही होत. ती चिंच नाही तर मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे पातेल्यात. जिरा राई टाकून घ्यायचं. मग आपले जे चिरून घेतलेले भाज्या होते ना, जसं की कांदा पात, मेथी वगैरे, ते सगळं घालून घ्यायचं ह्याच्यात. आता मी तर कांदा पात घातलेलं आहे. आणि जे आपण मिरची आणि अद्रक लसणाचं पेस्ट केलं आहे ना, ते पण घालून घ्यायचं ह्याच्यात. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. यानंतर आहे ना आता ह्याच्यात भजी घालून घ्यायची आणि वाल टाकून घ्यायचं, कॅरेट टाकून घ्यायचं. म्हणजे सगळे जे भाजीपाला आपण कट केलं होतं ना, ते सगळं ह्याच्यात घालून घ्यायचं. आता टोमॅटो बी टाकून घ्यायचं थोडंसं, आणि मटर पण टाकून घ्यायचं. आणि जे भिजवलेला हरभरा आणि शेंगदाणे होते ना, ते पण घालून घ्यायचं ह्याच्यात. आता वांग, फ्लावर, मुळ्याचे शेंगा, हे पण ह्याच्यात घालून घ्यायचं सगळं. हळद टाकून घ्यायची याच्यात थोडीशी. आणि ह्यानंतर आता आपल्या स्वादानुसार मीठ पण टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यात. गरम पाणी टाकून घ्यायचं. आणि याला सगळं आता एकत्र करून घ्यायचं, म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस स्लो करून. आता इथं आपलं चांगलं मिक्स करून झाली. आता ह्याला झाकून ठेवायचं जोपर्यंत आपली भाजी शिजते तोपर्यंत. आता आपण खिचडी भात करून. आता संक्रांत आहे ना, तिळाचं मान असतं म्हणून आम्ही इथं थोडंसं तीळ पण टाकून घेतलं. तांदूळ घेतले आणि मुगाची डाळ घेतली इथं मी. खिचडी भातासाठी मी इथं 1.5 पळी तेल घालून घेतलं. आता यानंतर राई जिरा टाकून घ्यायचं. राई जिरा टाकून घ्यायचं. राई जिरा तडतडले का मग लसूण टाकून घ्यायचं. यानंतर ह्याच्यात कांदा टाकून घ्यायचं. आता आपला कांदा भाजला का मग त्याच्यात आपण आहे ना मटर घालून घेऊ. आता मटर टाकायचं. इथं मी टमाटा दळून घेतलंय, कारण आमच्या घरी टमाटा असं दिसला का कोणी नाही खाते, म्हणून मी इथं टमाटा दळून घेतलं. आता याच्यात आहे ना आपलं तांदूळ आणि जे डाळ होती ना, त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याच्यात घालून घ्यायचं. आणि आपल्याला जेवढं तांदूळ घेतलंय ना, आपल्याला जसं लागेल पाणी तसं घालून घ्यायचं. इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतलाय म्हणून 2 वाटी पाणी घातलेलं आहे. आता हळद टाकून घ्यायची याच्यात. यानंतर थोडंसं तीळ पण टाकून घ्यायचं, कारण संक्रांत आहे तर सगळं तीळ राहीलच. आता ह्यानंतर आपल्या स्वादानुसार मीठ घालून घ्यायचं. हे सगळ्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचं झाकण लावून 3-4 शिटी येईपर्यंत चांगलं शिजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथं आपली भाजी शिजली. आता त्याच्यात आहे ना मी थोडंसं गूळ टाकते आणि आपलं चिंचाचं पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यात. एकदा चांगलं हलवून घ्यायचं त्याला. आता आहे ना एकदा चांगलं हलवून घ्यायचं, ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं.
आता आहे ना आपल्याला जसं लागेल म्हणजे आपल्या स्वादानुसार लाल तिखट घालून घ्यायचं. इथं मी 1 आणि अर्धा चम्मच म्हणजे 1.5 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे. आता ह्याला पण चांगलं एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं मसाला असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं अजून 5 ते 10 मिनिटं. आता बघू शकता आपली भाजी शिजली आहे. आता आपल्याला ना ह्याच्यात बेसन पीठ टाकून घ्यायचं थोडंसं, जास्त नाही टाकायचं, थोडं टाकून घ्यायचं. आता ना ह्याला चांगलं हलवून घ्यायचं. आता ह्याला ना 10 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं. तर आता आहे ना आपण बाजरीच्या भाकरी करू. चला त्याचं पीठ चांगलं मळून घ्यायचं. पाच 10 मिनिटं झालं का त्याला काढून बघायचं चांगलं शिजलं का नाही, कारण ते खाली लागतं. एक 5-5 मिनिटाला त्याला खोलून चांगलं फिरून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं त्याला. तुम्ही बघू शकता इथं आपण बाजरीची भाकर करून घेतलेली आहे आणि त्याला तीळ पण लावलं आहे, कारण सगळ्या जे आपण स्वयंपाक बनवताना त्याच्यात तीळ घातलंच पाहिजे. तर तुम्ही बघू शकता सगळं रेडी झालेलं आहे. आता आपण टेस्ट करून बघू कसं झालं. एकदमच झालेलं, भारी झालं. खूप टेस्टी झालेलं आहे. तर आमच्याकडे ह्या पद्धतीनं भोगी सेलिब्रेट करत्या आणि ह्याला भजी म्हणतात. तर ह्याची रेसिपी पण पूर्ण टाकली आहे. आणि आज काय म्हणतात, तिळाचा मान असतं म्हणून प्रत्येक जे आपण स्वयंपाक करतो त्याच्यात तीळ घातलेलं आहे. तर ही होती आजची आपली रेसिपी. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सगळ्यांना हॅपी भोगी, हॅपी संक्रांती. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.